दशावतारांमध्ये श्रीकृष्णाचा अवतार 8वा. त्याचं एक कारण असं की या जन्मात जर श्रोतेव काही करायचं आहे तर एकच, श्रीकृष्ण 8वा. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रजः अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हा 18व्या अध्यायाचा अतिशय सुंदर श्लोक आहे. याबद्दल आपण आधी पण बोललोय. पण काय सांगतोय हा श्लोक? एक्झॅक्टली जे हा 124 क्रमांकाचा श्लोक सांगतोय. श्रोतेहो नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी रचलेले मनाचे श्लोक आपण बघत आहोत. आज आपण श्लोक क्रमांक 124 बघणार आहोत. तये द्रुपदी कारणे लाग वेगे, त्वरे धावतो सर्व सांडूनी मागे. कळी लागी झाला असे बौद्ध मौनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रोतेहो, आपण विष्णूच्या दशावतार याचा अभ्यास करतोय. गेले कित्येक श्लोक आपण बघतोय की सातत्याने हा शेवटचा चरण आहे, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. काय अर्थ आहे त्याचा? की तो देव, तो परमात्मा हा आपल्या भक्ताची उपेक्षा करणार नाही असं म्हणण्यापेक्षा करणं शक्य नाही असं म्हणलं पाहिजे. तो धावून जातो तर कोणासाठी? आपल्या भक्तासाठी. आणि भक्त म्हणजे कोण? जो अनन्य झालेला आहे, ज्याच्यासाठी तो देवच सर्व काही आहे, जो शरणी गेलेला आहे, ज्यांनी स्वतःचा अहंभाव, स्वतःच्या अहंभावाची आणि द्वैताच्या अज्ञानाची आहुती ही योग अग्नीत देऊन टाकलेली आहे. आणि अशा भक्ताची, अशा भक्तीची आणि अशा भक्तासाठी केलेल्या लीलेची ही कहाणी, ही कथा, ही माझ्या लिमिटेड नॉलेज मधली सर्वोच्च कथा आहे. श्रीकृष्णाने द्रौपदीसाठी जे केलंय ते सगळ्यांनाच माहिती आहे. हे 5 पांडव आपल्या 6व्या इंद्रियेला गमवून बसले आणि सगळंच हरले. आधी राज्य हरले, सगळा वैभव घालवला, मग विवेक नष्ट झाला. आणि कोणाचा विवेक नष्ट झाला की आबरू जायला वेळ लागत नाही. माणूस आपल्या विनाशाकडे धावतो. मग स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्चयती. आणि पांडव द्रौपदीला हरले, आपल्या पत्नीला गमवलं, तेही दुर्योधन आणि दुःशासनासारख्या असुरांकडे. आणि तिथे घडलं महाभारत. जसं जसं आपण सत्ययुगाकडून पुढे जातो, जसं जसं काळाचा रथ पुढे जातो, आपण बघतो की माणूस जो समाजाला दिशा देतो, याच्या चैतन्यात हे सगळे त्रिगुण अधिक अंशात मिसळले जातात. त्रेतायुगातलं रामायण आपल्याला शिकवतं कसं जगावं, आपल्या वासनेंवर विजय मिळवण्यासाठी काय करावं. त्या उलट द्वापारी युगातलं महाभारत आपल्याला दाखवतं की काय नाही करावं. आपल्या वासनेंनी आपल्यावर विजय मिळवला की काय होतं. आणि महाभारताचा तो द्युत्ताचा खेळ. आपल्याच पत्नीला दावावर ठेवावं आणि मग हरवून टाकावं 5 पांडवांनी. ते 5 पांडव ज्यांच्या मागे खुद्द परमात्मा ठामपणे उभा आहे, तो धर्मराज युधिष्ठिर, त्यांनी आपल्याच पत्नीला उभं केलं त्या खेळात. तो धर्मराज ज्याला शत्रू देखील निष्ठावंत म्हणायचे, प्रिय पतिदेव परंतप अर्जुन, जयंत भीम, नकुल, सहदेव, या सगळ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली होती.
आणि त्यांनी संधी दिली असुरांना, दुर्योधनाला आणि दुःशासनाला आपली सगळे गलिच्छ कर्म करण्याचे. आणि असुरांना संधी मिळताच ते आसुरी आनंद घेणारच. आणि भर दरबारात आपल्याच 5 पतिदेवांसमोर द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा निर्लज्ज विचार याचा प्रयत्न केला दुर्योधनाने. आणि इथे केली त्या गोपालानी त्याची लीला. दुर्योधनाने केलेला आदेश की द्रौपदीला केसांनी ओढून इथं आण, हा दुःशासनाने तंतोतंत पाळला. आणि इथे घडली लीला. आता श्रोतेहो, थोड्या दिवसांपूर्वी मी माझी आत्ताची नोकरी सोडली. 3 वर्ष मी एका कॉलेजमध्ये शिकवत होतो आणि आता मी पुण्याला परत आलो आणि इथल्या एका कॉलेजमध्ये शिकवणार आहे. असो, तर सोडताना एक माझ्याबरोबर जे काम करतात त्यांनी एक छोटासा फेअरवेल दिला मला. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की काहीतरी बोलायला. आणि तेव्हा मी त्यांना एकच गोष्ट सांगितली. मी त्यांना म्हणलं की आता हे बघा, आमच्या बरोबर जे आमचे सहकारी आहेत ते किती छान प्लॅनिंग करतात प्रत्येक गोष्टीचं. त्यांनी मला बरेच वेळा सांगायचा प्रयत्न केला की प्रत्येक गोष्ट प्लॅन करायची, दुसरी नोकरी मिळतोपर्यंत ही नोकरी सोडायची नाही. पण आज मी एकच गोष्ट सांगू इच्छितो. मी जेव्हा या कॉलेजमध्ये आलो तेव्हा मी कसा आलो हे मलाच माहित नाही. मी इथं याचा प्रयत्न केला का? नाही. मला माहित पण नव्हते कॉलेज कुठे. पण तो योग आणला. कोणी आणला? त्यांनी आणला. हे मला माहिती आहे. मग आज मी कॉलेज सोडून चाललोय, कुठे जाणार हे माहित नाही. पण हे माहिती आहे मला की मी त्याच्या कडेवर बसलो आणि तो नेतोय मला. हे जर आपलं कनेक्शन, आपल्याला जाणीव असेल या कनेक्शनची, मग इतर कुठलीही काळजी करण्याची गरज नाही. पण हा जो कनेक्शन आहे त्या वरच्याचा आणि आपला, हा तोपर्यंत राहतो जोपर्यंत आपल्याला त्याच्यावर आपण आपला भार सोपावतो. द मोमेंट वी से की दिस इज माय लाईफ अँड आय विल कंट्रोल इट, आणि माझ्याकडे मित्र आहेत, आई बाप आहेत, भाऊ भावंड आहेत, सगळे आहेत मदत करायला, माझा प्लॅन एक्झिक्यूट करायला, तो जो वरचा असतो तो म्हणतो की ठीक आहे, तूच बघ, तुला बघायचं ना, आता तूच बघ. तो असतो, पण तो तेव्हा बघत असतो. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. द्रौपदी तिकडे भर दरबारात उभी, तिला खेचून आणलं, हतबल. आणि साहजिक आहे, आपले पतिदेव आहे तिकडे, ते काहीतरी करतीलच असा सरळ विचार तिने केला. धर्मराजांकडे बघितलं. धर्मराज लाचार. ही जेवढी अद्बल त्यापेक्षाही लाचार धर्मराज, बाहुबली अर्जुन, वृकोदर भीम, नकुल, सहदेव एवढेच लाचार नव्हते. इतर पण जे कोण तिकडे होते, निष्ठावंत भीष्म लाचार झाले, द्रोण लाचार दिसले, शुक्राचार्य. आपण स्वतःही आपल्या आयुष्यात श्रोते किती गोष्टी ग्रांटेड घेतो. मला गरज पडल्यावर मित्र येतील, आई वडील करतील, माझे एवढे सगळे कॉन्टॅक्ट्स आहेत, माझी तब्येत माझा साथ देईल, माझं लक चांगलं आहे. पण एक असा प्रसंग येतो जेव्हा कोणी कामी येत नाही. आणि अशा स्तरावर उभी होती द्रौपदी, सगळे असून कोणीच नाही. आणि जसा श्रीकृष्ण म्हटला होता, आपण आधी बोललो, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आणि तंतोतंत तिने सगळी आस टाकली एक सोडून, ती आस त्या कृष्णाची. आर्तभावेनी तिने त्या कृष्णाला हाक दिली आणि तो धावला. शंखचक्रा गदा घेऊन नव्हे, क्षयातीत तो अक्षय मोक्ष देतो, दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. आणि आपल्याला माहितीच आहे कसं त्यांनी तिला अनंत वस्त्रकोटी पुरवली. हरिओम तत्सत.